पुढील 7 दिवस या 5 राशी ठरणार भाग्यवान. पुढचे फक्त 7 दिवस आणि या 5 राशींच्या आयुष्यात काही गोष्टी अचानक त्यांच्या बाजूने घडताना दिसू शकतात. अडकलेले काम पुढे सरकणे, एखादी चांगली बातमी मिळणे, पैशांशी संबंधित संधी निर्माण होणे किंवा एखाद्या व्यक्तीकडून मदत मिळणे यांपैकी काही अनुभव तुम्हाला या 7 दिवसात नक्की येऊ शकतात. पण या 5 राशींमध्ये तुमची रास आहे का, हे आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की पहा. शेवटची रास अनेकांसाठी विशेष ठरू शकते. नमस्कार मंडळी, स्वागत आहे स्वामी सेवा या आपल्या चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत पुढील 7 दिवसात म्हणजेच 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान कोणत्या 5 राशींच्या तुलनेने चांगली ग्रहस्थिती आणि सकारात्मक संधी मिळू शकतात. हे राशी भविष्य सामान्य चंद्र राशीच्या आधारावर आहे. प्रत्येक व्यक्तीची जन्मकुंडली वेगळी असल्यामुळे परिणामही वेगवेगळे असू शकतात. तर चला पाहूया. 5वी भाग्यवान रास वृषभ राशी. वृषभ राशीच्या मंडळींसाठी पुढील 7 दिवस काम आणि पैशांच्या बाबतीत काही सकारात्मक हालचाली घेऊन येऊ शकतात. एखादे काम बऱ्याच दिवसांपासून रखडले असेल तर त्याबाबत पुन्हा हालचाल सुरू होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठ व्यक्तींकडून चांगले मार्गदर्शन मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, नवीन संपर्क किंवा छोट्या संधींमधून फायदा होण्याची शक्यता दिसते. घरात एखादी आनंदाची बातमीही येऊ शकते. पण वृषभ राशीच्या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पैसा येण्याची शक्यता आहे म्हणून लगेच मोठा खर्च करू नका. आधी संधी समजून घ्या आणि मग निर्णय घ्या. 4थी भाग्यवान रास आहे कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांसाठी पुढील 7 दिवस नवीन सुरुवातीसाठी चांगले ठरू शकतात. विशेषतः नोकरी, शिक्षण, व्यवसाय किंवा एखाद्या नवीन कामाची योजना करत असाल तर त्याला योग्य दिशा मिळू शकते. तुमच्या एखाद्या जुन्या प्रयत्नांचे कौतुक होऊ शकते. ज्यांना नोकरी शोधायची आहे त्यांनी या काळात मिळणाऱ्या छोट्या संधीकडे दुर्लक्ष करू नका, कारण कधीकधी मोठी संधी अगदी छोट्या संपर्कातूनच सुरू होत असते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी असलेला गैरसमजही कमी होण्याची शक्यता आहे. कन्या राशीच्या लोकांनी या 7 दिवसात एकच गोष्ट करावी, अतिविचार कमी करा आणि कृती वाढवा. 3री भाग्यवान रास वृश्चिक राशी. आता येते वृश्चिक रास. वृश्चिक राशींसाठी पुढील 7 दिवस आत्मविश्वास वाढवणारे आणि निर्णय घेण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या निर्णयासाठी बराच विचार करत असाल तर आता परिस्थिती थोडी स्पष्ट होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या मताला महत्त्व मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना एखाद्या जुन्या संपर्कातून फायदा होऊ शकतो. पैशांशी संबंधित एखादी अडलेली गोष्ट पुढे जाण्याची शक्यता आहे. आणि एक विशेष गोष्ट, ज्या व्यक्तीने तुम्हाला पूर्वी एखादे आश्वासन दिले होते तिच्याकडून पुन्हा संपर्क होऊ शकतो. मात्र भावनेच्या भरात कोणताही आर्थिक निर्णय घेऊ नका. 2री भाग्यवान राशी आहे मीन रास. मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ विशेष का ठरू शकतो, कारण वैदिक गोचरात शनी सध्या मीन राशीत आहे. त्यामुळे या राशीसाठी जबाबदारी आणि शिस्तीचा विषय महत्त्वाचा राहतो. पण पुढील 7 दिवसात तुमच्या मेहनतीला दिशा मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही एखाद्या मोठ्या कामासाठी प्रयत्न करत असाल तर त्याबाबत एखादी महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळू शकते. नोकरीत जबाबदारी वाढू शकते, पण त्यातून तुमचे महत्त्वही वाढू शकते. व्यवसायात हळूहळू स्थिरता मिळवण्याची शक्यता आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या गोष्टीसाठी तुम्ही बराच काळ संयम ठेवला आहे त्याबाबत काहीतरी हालचाल दिसू शकते. मीन राशीच्या लोकांनी या 7 दिवसात नकारात्मक बोलणाऱ्या लोकांपासून थोडे अंतर ठेवणेच चांगले. आणि आता सर्वात महत्त्वाची भाग्यवान रास आहे कर्क रास. कर्क राशीच्या मंडळींनो, हा भाग तुमच्यासाठी विशेष आहे. वैदिक गोचरानुसार गुरु सध्या कर्क राशीत आहे आणि गुरुचा हा प्रवास कर्क राशीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे पुढील 7 दिवसात तुमच्यासाठी नवीन संधी, योग्य व्यक्तीची मदत, कामात प्रगती किंवा आर्थिक बाबतीत सकारात्मक हालचाली दिसू शकतात. नोकरी करणाऱ्यांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा नवीन कामाची संधी मिळू शकते. घरातील एखादी चिंता कमी होऊ शकते. काही लोकांना अचानक एखाद्या जुन्या व्यक्तीचा फोन किंवा संदेश येऊ शकतो. आणि काही कर्क राशीच्या लोकांसाठी मी ज्या गोष्टीची वाट पाहत होतो ती आता माझ्या जवळ येते अशी भावना निर्माण होऊ शकते. पण लक्षात ठेवा, संधी आली म्हणून लगेच निर्णय घेण्याची घाई करू नका. 17 आणि 18 ऑगस्ट का महत्त्वाचे? या 7 दिवसात 2 ग्रहस्थिती विशेष लक्षात घेण्यासारख्या आहेत. 17 ऑगस्ट या दिवशी सूर्य सिंह राशीत प्रवेश करतो. त्यामुळे आत्मविश्वास, नेतृत्व आणि स्वतःच्या निर्णयांवर भर देण्याची ऊर्जा वाढवण्याचा हा काळ मानला जातो. त्यानंतर 18 ऑगस्टला गुरुचा नक्षत्र बदल होत आहे. म्हणूनच या 2 दिवसांमध्ये घेतलेले निर्णय शांतपणे आणि विचारपूर्वक घेणे चांगलेच. या 7 दिवसांसाठी एक छोटासा उपाय, तुमची रास कोणतीही असो, सकाळी उठल्यानंतर काही क्षण शांत बसा, देवाचे स्मरण करा आणि म्हणत म्हणा, माझ्या आयुष्यात जे माझ्यासाठी योग्य आहे ते योग्य वेळी माझ्यापर्यंत येऊ दे.
आणि चुकीच्या मार्गापासून माझे संरक्षण होऊ दे. त्यानंतर ओम नमः शिवाय 11 वेळा म्हणा. हा उपाय कोणताही चमत्कार घडवण्याची हमी नाही, पण दिवसाची सुरुवात शांत मनाने करण्यासाठी ही एक चांगली संधी आध्यात्मिक पद्धत आहे. मित्रांनो, आता कमेंटमध्ये सांगा तुमची रास कोणती आहे. वृषभ, कन्या, वृश्चिक, मीन की कर्क. कमेंटमध्ये तुमची रास आणि सध्या तुम्हाला कोणती गोष्ट हवी आहे ते लिहा. पैसा, नोकरी, व्यवसाय, प्रेम की घरातील सुख शांती. तुमची कमेंट वाचून पुढच्या व्हिडिओमध्ये याच 5 राशींसाठी विशेष उपाय घेऊन आम्ही येऊ शकतो. आणि जर तुमची रास या 5मध्ये असेल तर कमेंटमध्ये लिहा, माझा भाग्योदय होऊ दे. श्री स्वामी समर्थ.